मित्रांनो, बिग बॉस मराठीची चावडी रंगली आणि या चावडीवरती महेश वामन मांजरेकर सरांची शाळा पार पडलेली आहे आणि या शाळेमध्ये मिनल शाह नावाच्या स्टुडंटचा त्यांनी जबरदस्त क्लास घेतलेला आहे. मांजरेकर सर नेहमी सांगताना दिसतात की ही चावडी म्हणजे माझं ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवरती माझेच बॉल, माझीच बॅट, माझे स्टंप आणि माझंच पिच असणार आहे. तर इथे सगळं काही मांजरेकर सरांचंच होतं, परंतु आज हंपेअर पण मांजरेकर सरच झाले होते आणि बॉलिंगसुद्धा ते करताना दिसत होते. इथे मिनल शाह बॅटिंग करताना दिसत होती, परंतु मिनल शहाला प्रत्येक वेळी ते क्लीन बोल्ड करताना दिसत होते. मिनल शहाचं एक वाक्य आहे ना, जे गेल्या चावडीवरचं होतं, ते इथे वाक्य मांजरेकर सरांना खूप खटकलेलं आहे. जसं की काल 2-3 स्टेटमेंट मला पटले नाही. रिस्पेक्ट करतो, सिच्युएशन समजतो, पण जाऊ दे. पण जाऊ दे हा जो काही शेवटचा शब्द होता ना, तो मांजरेकर सरांना खूप लागला आणि जवळजवळ 30 मिनटं त्या एका शब्दासाठी मांजरेकर सरांनी मिनलची शाळा घेतलेली आहे. तर या चावडीवरती मिनलची खूप शाळा झाली आणि जे काही इव्हेक्शन झालं, म्हणजे सोनालीचं इव्हेक्शन झालं असं सांगितलं जातं. मग सोनाली जर इव्हेक्ट झाली असेल तर सोनालीचं इव्हेक्शन फेअर की अनफेअर याविषयी पण आज आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी हाय हॅलो आणि नमस्कार, मी राजेंद्र, तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा. बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मिनल शहाची तर शाळा पार पडली, पण मला असं वाटतं ना की आज शाळेचा खरा हकदार होता तो म्हणजे विकास पाटील. विकास पाटील वाचला, कारण हे जे काही स्टेटमेंट मिनलची होती ना, ती मांजरेकर सरांनी बराच वेळ लावून धरली. म्हणजे मांजरेकर सरांचं असं असं वाटत होतं मिनलसाठी थोडं जादा नाही हो गया क्या. तुम्हाला पण असंच वाटत होतं का, ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. पण खरं तर हकदार होता विकास पाटील, परंतु या स्टेटमेंटमुळे तो वाचला. बघूया आपण काय काय झालं चावडीवरती, पण जाऊया थोडंसं सकाळकडे, कारण सकाळचे मुद्देसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. तर इथे सकाळी सकाळी टीम बीचे सदस्य हे नाश्ता करायला बसलेले आहेत. कुठेतरी हे तिन्ही सदस्य एकत्र बसलेले आहेत आणि सोनाली ही थोडीशी लांब बसलेली आहे. तर मिनल इथं सांगताना दिसते की सोना या आपण काही गोष्टी क्लिअर करू. तेव्हा सोनाली असं सांगताना दिसते की बघ, तूच गोष्टी रिपेअर करते, तूच विस्कटते आणि परत तू बोलायला येते, मला हे अजिबात आवडत नाही. तर यांचं हे भांडण आहे ना, कुठेतरी बाहेर बसून ए टीमचे सदस्य हे ऐकत होते. तर इथे उत्कर्ष सांगताना दिसतो की चला आपण त्या गोष्टी त्यांच्या काय त्या क्लिअर करूया. मीरा सांगते नाही नाही, त्यांचं ते वाजायचं ते वाजू दे. उत्कर्ष इथे खूप छान पद्धतीने सांगताना दिसतो की आत्ता शेवटचे काही क्षण उरलेले आहेत आणि त्याच्यात पण तुम्ही भांडता. तर इथे सोनाली खूप छान पद्धतीने सांगताना दिसत होती की इतकं काही बोलते आणि नंतर सांगते की संपव, म्हणजे मीच ह्या गोष्टी करते असं म्हणून ती मिनल आव आणताना दिसते. विकास पाटील ते सांगताना दिसतं की सोना चल जाऊ दे, सॉरी बोल तिला, जे काही झालं ते जाऊ दे. तर मला असं ना विकास पाटलांबद्दल इथे सांगायचं आहे की यांचं जे भांडण आहे ना, तर त्या भांडणाला कुठेतरी विकास पाटील पण थोडासा कारणीभूत आहे. कारण ज्या पद्धतीने फिनालेच्या टास्कच्या अगोदर विकास आणि सोनाली हे बोलताना दिसत होते की सोनाली आपण दोघे नॉमिनेट आहोत आणि तिकडे त्या टीममध्ये पण दोघे नॉमिनेट आहेत. तर आपण आहे ना या टास्क अंतर्गत विशाल जिंकवायचं आहे. जर विशाल जिंकला तर मग ते नॉमिनेटच होतील. तर ह्या गोष्टी तू लक्षात ठेव आणि ह्या मिनलला पण सांग, कारण मिनल ही कॅप्टन आहे, ती संचालक असू शकते. तर कुठेतरी सोनाली सांगते हां ठीक आहे सांगू. पण जेव्हा मिनल येते ना, तेव्हा सोनाली अर्धवट गोष्टी सांगते किंवा ती कोडवर्डमध्ये सांगायला गेली, बघ तिकडे एक सदस्य आहे, नॉमिनेट आहे, असं काहीतरी ते सांगते. तर मिनलला त्या गोष्टी कळायला नाही, म्हणजे मिनलला कळायला नाही की तिने जाणून बुजून केले ते माहिती नाही, पण मिनलला त्या गोष्टी कळायला नाही. सोनालीला वाटतं की ही जाणून बुजून करते, त्यामुळे मग तुला परत सांगू. तर या गोष्टीवरती कुठेतरी मिनल रागावते आणि ती निघून जाते. निघून गेल्यानंतर विकास पाटील येतो आणि सांगतो की बघितलं तिचा ॲटिट्यूड, कसा ॲटिट्यूड आहे तो, ही कॅप्टन आहे ना म्हणून हे सगळं करते, हिची कॅप्टन्सी जाऊ दे मग तिला कळेल. तर ही गोष्ट कुठेतरी सोनालीला लागते, म्हणजे असं की तिने आमच्या सिच्युएशन समजून घेतलं नाही, आम्ही नॉमिनेट आहोत तर आमच्या बाजूने तिने यायला पाहिजे, तर हे काहीच ती बोलली नाही असं कदाचित सोनालीला वाटलं असेल. परंतु हां की सोनालीने त्या गोष्टी क्लिअर ती बोलली नाही, तर मिनलला ते समजलं पण नसेल जर तरची गोष्ट. पण सोनालीला ही गोष्ट पटली, म्हणजे सोनालीला असं वाटलं की हिने आमचं ऐकलंच नाही. तर कुठेतरी मला असं वाटतं की विकास पाटलांनी थोडंसं असं लावून दिलं. आणि अजून असं मला वाटतं ना की विशाल आणि सोनालीच्या भांडणामध्ये थोडासा विकास पाटलांचा पण रोल आहे. कारण ज्या पद्धतीने त्याने जो अक्षयचा विषय काढला होता, तर त्या अक्षयच्या विषयावरनंच थोडंसं यांचं वाजत गेलं आणि नंतर मग ते खूप वाजलं. तर थोडंसं मला असं वाटलं आणि मांजरेकर सर पण असं सांगत होतं की ती थोडंसं नेहमी करतो. ठीक आहे. तर इथे आहे ना कुठेतरी रडत
मिनल ही बाथरूममध्ये जाते आणि परत येते मिनल आणि तोच मुद्दा परत इथे चघळताना दिसते की टास्कमध्ये तुम्हाला असा ॲटिट्यूड दाखवला, त्यानंतर मग तू बोलली गेली उडत. आता कुठेतरी हे भांडण शमलेलं होतं. यानंतर मिनलने पुन्हा एकदा तो विषय काढला आणि तो मग सोनालीचा भडका उडाला. मग सोनाली इथे सांगताना दिसते की बस झालं, तू मला प्रत्येक वेळी वाईट ठरवणार, ठीक आहे मी वाईट आहे, तू चांगले आहे, आत्ता इथे संपव. आणि सोनालीचा भरपूर रागराग दिसून येत होता. मला असं ना मिनलबद्दल सांगायचं आहे की ही गोष्ट इथे संपलेली होती, तरी पण मुद्दाम जाणून बुजून मिनलने ती काढली, कारण ती दिसावी. आता इथे बहुतेक ए टीमचे सदस्य पण धावत आले, काय झालं, परंतु मिनल प्रत्येक वेळी बोलताना दिसत होती. आता इथे सोनाली सांगत होती ना की मला त्या विषयावर बोलायचं नाही, जाऊ दे संपव, नाही बोलायचं, तरी पण मिनल सांगताना दिसत होती नाही मला बोलायचंच आहे. अरे ती नाही सांगते ना, तरी पण ही प्रत्येक वेळी सांगत होती मला बोलायचं आहे. मला असं वाटतं ना की मिनलला आहे ना प्रत्येक वेळी अटेन्शन पाहिजेत असतं, कॅमेरा माझ्याकडेच असावा असं कदाचित वाटतं. कारण ज्या पद्धतीने विशालचा जो काही मुद्दा होता ना की विशाल हा प्रत्येक वेळी कॅमेऱ्यासाठी करतो, तेव्हा मिनल एक वाक्य बोलली होती की तू प्रत्येक वेळी एकटाच बोलतो आणि कॅमेरा तुझ्याकडे असावा म्हणून ते करते. तेव्हा विशाल एक शब्द इथे बोलताना दिसतो की तू पण कॅमेऱ्यासाठी करते. जेव्हा आपण 10 लोक एकत्र असतो बोलतो त्यावेळी तुझ्याकडे कॅमेरा येतो का हे तू बघत असते आणि त्यानंतरच बोलते. तर मला असं वाटतं ना की ही जी मिनल आहे ना ती जाणून बुजून काही गोष्टी काढण्याचा प्रयत्न करते, ती दिसावी म्हणून. तर असं थोडंसं वाटतं. आता इथे हे लोक आल्यानंतर टीम एचे सदस्य आल्यानंतर जाऊ दे सगळं काय सॉल्व करा. तर इथे सोनाली खूप छान पद्धतीने वाक्य बोलते की ही अख्ख्या सीझनभर ऐकली नाही तर ती आत्ता काय ऐकणार. तर सोनालीचं हे वाक्य खूप छान होतं. तर इथे हे यांचं भांडण पार पडतं. यानंतर उत्कर्ष, त्यानंतर सोनाली आणि मीरा हे लोक स्विमिंग पूलच्या इथे बसलेले असतात आणि लग जा गले हे गाणं बोलून ज्या काही त्यांच्या जुन्या आठवणी आहेत, कारण हे नॉमिनेट झालेले आहेत, जुन्या आठवणी इथे त्या आठवणींना उजाळा देताना दिसत होते. इथं मात्र मिनल आहे ना किचनमध्ये त्या डाळींचं आय लव्ह यू सोना वगैरे लिहिताना दिसत होते. सोनाली येते आणि हे सगळं बघते आणि इथे सांगते की हे मला तू डायरेक्ट तोंडावर बोलायचं ना, असं लिहून काय साध्य करणार आहेस. खरं तर मिनल पुन्हा एकदा जर बोलायला आली असती ना तोंडावरती तर पुन्हा यांचं वाजलं असतं, कारण हे आपण डे 1पासून बघत आलेलो आहोत. तर इथं हे सकाळचं सत्र पार पडतं. यानंतर महेश पवन मांजरेकर हे चावडीवरती स्पर्धकांची शाळा घ्यायला येतात. आता शाळा घ्यायला आल्यानंतर ते पहिल्यांदा इथं सांगताना दिसतात की गेल्या आठवड्यात खूप मजा आली, एक ग्रुप खूप शांत होता तर एक ग्रुपनी वाद आणला होता, अक्षरशः वाद, सुरुवात कुठून करू. आता ते असं सांगताना दिसतात की मी बऱ्याच स्पर्धकांना फायरिंग केली, जसं की सगळ्यात जास्त फायरिंग खाल्ली ती म्हणजे जय, त्यानंतर मीरा, उत्कर्ष, विकासनी पण खाल्लेले आहे, विशालनी पण खाल्लेले आहे, सोनालीनी पण खाल्लेले आहे, परंतु एक सदस्य राहिलेला तो म्हणजे मिनल शाह. मिनल शहाचं मी वेळोवेळी कौतुकच करत आलेलो आहोत, परंतु मला असं वाटतं ना या कौतुकाचं कुठेतरी तिच्या डोक्यात हवा गेलेली आहे. इथे मांजरेकर सर प्रत्येकाला विचारताना दिसतात की कोणाकोणाला वाटतं मिनल शहाच्या डोक्यामध्ये हवा गेली. तर इथे उत्कर्ष आणि विशाल हातवरती करत नाही. उत्कर्ष असं सांगताना दिसतो की मला असं काही वाटलं नाही, कारण माझा आणि तिचा काही जास्त कॉन्टॅक्ट झालाच नाही, त्यामुळे कदाचित मला वाटलं नसेल. विशाल थोडासा जड आहे, तो लगेच अशा काही गोष्टी असेल तर तो हातवरती करत नाही. मगाचा जो काही मी मुद्दा सांगितला की चावडीवरचा मुद्दा मिनलने काढलेला होता, जशी सरांची गेली चावडी पार पडते आणि मिनल इथे सांगताना दिसते जसं की काल 2 स्टेटमेंट सरांचे पटले नाही, आम्ही रिस्पेक्ट करतो, सिच्युएशन समजतो, पण जाऊ दे, हे जे काही वाक्य होतं ना ते सरांना पटलं नाही. म्हणजे असं झालं की तुम्ही माझा इन्सल्ट करता, असंही झालं असेल. किंवा सर सांगतात की चावडीवरचे मुद्दे तुम्ही काढायचे नाही, आणि इन्सर्टचं मी सांगतो ना की सरांचा थोडासा इगो दुखावला असेल, कारण मी हे जे बोललो ते तिन्ही वेगळ्या अर्थाने घेतले. रिस्पेक्ट करतो म्हणजे काय, किंवा सिच्युएशन समजतो म्हणजे काय, सरांची तब्येत ठीक नाही आहे हे तुला बोलायचं आहे का, आणि त्याला बूस्ट केलं म्हणजे कोणाला, जयला बूस्ट केलं. तर इथे सर एकच तो मुद्दा लावून धरताना दिसतात की जाऊ दे म्हणजे काय. मिनल सांगताना पण दिसते की सर माझ्या तोंडून ते चुकून निघून गेलं असेल तेव्हा मला नाही कळलं, आता मी सॉरी पण बोलते, पण मांजरेकर सर ऐकूनच घेत नव्हते, जाऊ दे म्हणजे काय. तेव्हा मग इथे मिनल सांगताना दिसते की सर माझ्या डोक्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या, त्यानंतर मी कॅप्टन झाली होती, त्यानंतर संचालक झाली होती, मग निर्णय फेअर होते की अनफेअर होतं, किंवा सोनाली विकासचं माझं वाजत होतं, त्यामुळे हे कदाचित झालं असेल. मांजरेकर सर सांगतात की तू काही गोष्टी एक्सेप्ट करत नाही, जसं की आत्ता जे काही स्टेटमेंट झालं ते तू एक्सेप्ट करत नाही, म्हणजे माझ्याकडनं ते बोललं गेलं असेल मला आठवत नाही. आणि इथे एक विशालचा मुद्दा काढताना दिसतात की विशालसाठी पण तू एक शब्द बोलली होतीस की कॅप्टन पदाच्या तो लायक नाही, पण तू असं सांगत होती की
मला नाही माहिती, मी बोलले का नाही ते माहिती नाही. म्हणजे तू त्या गोष्टी एक्सेप्ट करत नाही. तर कुठेतरी हे सोनाली कुठेतरी हे मिनलच्या गोष्टी आपल्याला पटतात की ती काही गोष्टींना लगेच एक्सेप्ट करत नाही. त्यानंतर जो काही जयचा 10 गुन्हे मापाचा जो काही मुद्दा आहे जयसाठी जो काढला होता, तर तो पण इथे मांजरेकर सर बोलताना दिसतात की तुझे मी काय गुन्हे दाखवले, तर ते तू जयचा इथे मुद्दा काढताना दिसते. आता ती सिच्युएशन तशी होती मित्रांनो, जसं की जय व्यवस्थित वागला होता, म्हणजे मला वाटतं की टीम बीसाठी तो व्यवस्थित बोलला होता. तर त्यासाठी मांजरेकर सर बोलले की चल तुझे 10 गुन्हे माफ. तो मुद्दा पण इथे काढलेला होता. यानंतर केकचा मुद्दा इथे मांजरेकर सर काढताना दिसतात की तुझं जे काही संचालन फेअर होते की अनफेअर होतं याविषयी मला बोलायचं नाही आहे, पण तो जो निर्णय आहे ना तो व्यवस्थित घ्यायला हवा होतास. तू फक्त त्यांचं तोलमाप केलंस, ते पण कधी तू बोलून झाल्यानंतर हे माझं डिसिजन आहे, म्हणजे मला जसं वाटेल तसं मी क्रायटेरिया लावेन आणि त्यानंतर मी डिसिजन घेतलं. तर याच्यावरती मांजरेकर सर बोट ठेवताना दिसतात. आणि इथे विकासला पण सांगताना दिसतात की तुझं पण बरंच अति झालेलं होतं. मगाशी मी सांगितलं होतं ना, खरं तर ही शाळा आहे ना विकासची पण होती, पण या 1-2 स्टेटमेंटवरनं ती मिनलची शाळा झालेली आहे. आता इथे पण शाळा संपत नाही. इथं 12.5 लाखाचा मुद्दा मांजरेकर सर काढताना दिसतात की मीराबाई तुला का वाटलं की तुला 12.5 लाख हे लोक का देतील. मीरा सांगताना दिसते सर असं नाही आहे, मला ते देणारच नव्हते कारण त्यांचं बहुमत होतं. बघ, बहुमत असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बहुमताच्या जोरावरच तो गाडीचा टास जिंकलेला आहे. प्रत्येक वेळी मांजरेकर सर हे तिला म्हणजे हाच मुद्दा इथे प्रत्येक वेळी सांगताना दिसतात. आणि यानंतर इथे ए टीमचे जे काही सदस्य गेलेले सदस्य आहेत ना त्यांचा पण मुद्दा इथे काढताना दिसतात की जी काही ए टीमचे लोक घराच्या बाहेर गेलेले आहे ही तुमच्याकडे छत्रछायेत आलेले होते, त्यांचा असा वैयक्तिक गेम नव्हता त्यामुळे ती गेली. आता बी टीमचे सदस्य 4 होते, ते 4च राहिले का, कारण यांचा ग्रुप छोटा आहे. जिथे छोटा ग्रुप असतो ना त्यालाच सिंपती मिळते असं म्हणून मांजरेकर सर सांगताना दिसतात. मला ना इथे एक त्या मेघाधाडेच्या सीझनचं आठवलं. बघा, मेघाधाडेच्या सीझनमधले पण आहेत ना 4च लोकं होती. पहिल्यांदा 3 होते, त्यानंतर शर्मिष्ठा त्यांना जॉईंट होते, अशी 4च लोकं ती शेवटी फिनालेपर्यंत 4 लोकं राहतात. तर हे लोकं आहेत ना, म्हणजे जो कोणी बिग बॉस येतात या बिग बॉसमध्ये, तर हे लोकं का फॉलो करत नाही की जिथे कमी ग्रुप असेल, जिथे कमी लोकं असतील तिथे कुठेतरी सिंपती मिळताना दिसते. तर प्रत्येकजण म्हणजे काय त्याला म्हणू आपण की जास्त लोकं असतात ना तिकडेच हे लोकं जाताना दिसतात. हे थोडंसं त्यांनी फॉलो करायला पाहिजे. नाही, तुम्ही जा जास्त लोकांकडे पण जा, हरकत नाही, परंतु सिंपती ही कमी लोकांनाच मिळेल, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. तर मांजरेकर इथे सांगताना दिसतात की 12.5 लाख हे विशाला दिले, यानंतर सोनालीला 50 लाख दिले, ती पण ॲग्री केलं. त्यानंतर प्रत्येकाने ती गोष्ट ॲग्री केली, परंतु अशी एक व्यक्ती होती की तिने ती गोष्ट ॲग्री केली नाही, ती म्हणजे मिनल शाह. मिनलला 6 लाख दिल्यानंतर जिचा जो काही तिचा तिळपापड होत होता ना तो आपल्याला प्रत्येक वेळी दिसत होता. ती प्रत्येकाला धरून धरून विचारताना दिसत होती. पहिल्यांदा ती विकासकडे दिली, विकासला सांगत होती की मी का डिझर्व करत नाही आणि तो विशाल का डिझर्व करतो. तर विकास असं सांगताना दिसत होता की बघ, मला थोडंसं तो उजवा वाटतो तुझ्यापेक्षा, उजवा नाही तर तो 19-20 असं त्यांनी सांगितलं. मग तू 19 आहेस आणि तो 20 आहे, तर याच्यावरून पण मी 20 कसं आहे ते मला सांग. सोनालीला पण ते सांगताना दिसते की असं काय, म्हणजे माझ्यात असं काय नाही तसं त्याच्यात आहे. आणि मी मागच्या रिव्ह्यूमध्ये पण हा एक मुद्दा काढला होता की मिनल शाहचा बस चले तर तो ए टीमच्या सदस्यांना पण विचारायला जाईल की मी 6 का डिझर्व करते किंवा तो 12.5 का डिझर्व करतो. तर इथे मांजरेकर सर सांगताना दिसतात की तू आहे ना गोष्टी एक्सेप्ट करायला शिक. ठीक आहे, माझं असं मत आहे ना, माझं वैयक्तिक मत सांगतो, आज 6 मला दिलेत ना 6 लाख, उद्या मी 25 लाखाचे हकदार असेल. बघा तुम्ही माझा गेम. तर असं कुठेतरी ती गोष्ट मिनलने स्पोर्टिंगली घेतली असती ना तर एवढा बवाल झाला नसता. पण मिनल शहाला ना काही गोष्टी एक्सेप्ट करायला होत नाही. आणि इथे परत एक मुद्दा मांजरेकर सर काढताना दिसतात की मिनल शहाला जर तिची चूक दाखवायला गेली ना तर ती चूक ती लगेच एक्सेप्ट करत नाही. हे पण मान्य आहे, ती कधीच चूक एक्सेप्ट करत नाही, त्याच्यावरती तिचं काही ना काही मत असतं. आणि चावडीवरती आज मांजरेकर सर तिला बोलत असताना पण तिचा ॲटिट्यूड काही कमी होत नव्हता, जो आहे तोच ॲटिट्यूड आहे. तर कदाचित तो पण मांजरेकर सरांना आवडत नसेल. त्यानंतर सोनालीचं आणि तिचं जे काही रडणं होतं भांडणानंतरचं, तर हे तुम्ही कॅमेऱ्यासाठी करता. तर मलाही असं कधी कधी वाटतं ना की कॅमेरा आलं की रडायचं. म्हणजे बघा, त्यांना माहीत आहे की घरामध्ये एवढे कॅमेरा आहेत, कुठल्या तरी कॅमेऱ्यामध्ये आपण दिसू आणि आपलं हे रडणं कॅच होईल. तर थोडंसं असं
वाटतं. तर इथे विकासला आपण सांगताना दिसतात की विकास तुझं पण खूप झालं होतं, अति झालं होतं. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे खरं तर ही शाळा होती ना ती विकाससाठी पण होती, परंतु त्या एका स्टेटमेंटमुळे विकास राहून गेला. विकासकडनं पण बऱ्याच चुका झाल्या होत्या. तो असं ना पोक करत होता मीनाला प्रत्येक वेळी आणि मीनाचा तो भडका तो वाढत गेलेला होता. तर विकाससाठी ह्या गोष्टी बोलायला पाहिजेत होत्या की तू पोक केलं त्यामुळे तिच्याकडनं ह्या गोष्टी तू बाहेर काढलेल्या आहेस. आणि विकास इथे केकचा मुद्दा काढताना दिसतो की केक तिने आहे ना मी दाखवलं पण तिला असं समसमान वजन करून की बघ याच्यातला केक कोणी किती खाल्ला आहे. कारण तिथे असं क्रायटेरिया होता, बिग बॉसने असं सांगितलं होतं की केक संपला पाहिजे, परंतु तो संपला नव्हता. पण ठीक आहे, मिनलच्या मीपणामुळे म्हणजे मिनल सांगत होती ना की माझे असे निकष आहेत की केक त्याने जास्त खाल्लेला आहे. तर असं नव्हतं की तो बिग बॉसचा असा रूल होता की तो केक संपवायला पाहिजेत होता. यानंतर मिनल सांगताना दिसते की मी प्रत्येक वेळी टीमसाठी केलेलं आहे, माझ्यामुळेच हे लोक आहेत. तर इथे तो विकास पाटील मुद्दा सांगताना दिसतो की जर तू टीमसाठी केलं असतं किंवा माझ्यामुळेच ही लोक आहेत असं जर असेल तर मग जो काही केकचाच इथे मुद्दा काढताना दिसतो तर तू मला स्टार दिला असता. जर तुला वाटत असेल ना की तू टीमसाठी केलं तर मला तू इथे स्टार दिला असता. यानंतर इथे डान्सचा एक मुद्दा मी काढला होता मागच्या एका व्हिडिओमध्ये की मांजरेकर सर कोणाची शाळा घेतील. तर इथे आहे ना तिने जाणून बुजून जयला स्टार दिला नव्हता. खरं तर ती असं सांगताना दिसते की जय मला दिसत नव्हता, डिस्टर्बन्स येत होता त्या दुसऱ्या लोकांचा किंवा जो काही विशाल आहे ना तो असा सुटकेस किंवा ती बॅग घेऊन फिरत होता. आता सोनालीचा जेव्हा डान्स चालू होता ना सोनालीचं खरं तर एक्सप्रेशन चेहऱ्यावरचं दिसत होतं, परंतु हे तिघही सदस्य टीम बीचे सदस्य हे सोनालीच्या खूप मध्ये येताना दिसत होते. पण सोनालीला तिने स्टार दिला, त्यानंतर उत्कर्षला पण स्टार दिला. उत्कर्षासाठी तर तुझं जे काही ग्रीन आहे ना जो पोपट आहे तो मला दिसत होता. इथे कुठेतरी ती मीराला पण स्टार देताना दिसते, परंतु ती जयला स्टार देताना दिसत नव्हती. खरं तर जयचं जे काही लूक होता ना, जे काही फ्रेंच दाढी ठेवली होती, जे काही पाठी बांधलं वगैरे होतं, सगळं उत्तम होतं. जय तर खरं तर 3 लेअरपर्यंत तो टेबल लावून तो वरती नाचत होता. तर इथे थोडेसे जे काही आपसी मतभेद आहेत ना ते इथे मिनलने काढले आणि त्याला स्टार दिला नव्हता. खरं तर इथे अनफेअर संचालन झालं मिनलचं असं सांगायला हरकत नाही. त्यानंतर पुन्हा एकदा इथे मांजरेकर सर विकासचा मुद्दा काढताना दिसतात की विकासने तुला म्हणजे विशालच्या बाजूने मत दिलं म्हणून 12.5 लाखाचं विकासच्या बाजूने मत दिलं हे तुला आवडलं नाही म्हणून तुम्ही बी टीमला स्टार दिला नाही. तर ह्या गोष्टी पण कुठेतरी असं वाटतात की हां कदाचित असू शकते. त्यानंतर इथे जो काही फोटो फ्रेमचा जो काही टास्क येतो, आता या टास्कमध्ये मांजरेकर सर असं सांगताना दिसतात की मला समोरच्या माणसाचे किंवा टीमचे काही दोषच दिसत नाही, हा माझा दोष आहे. तर मला हा मुद्दा ना मांजरेकर सरांचा अजिबात पटला नाही. म्हणजे तुम्ही आहे ना त्या टास्कची मजाच घालवता असं सांगून मग आता पुढची जी काही लोकं येतील ना ते असं सांगतील की नाही मला खेळायचंच नाही. तर ही तुम्ही ना मजाच घालवता, मला असं वाटलं तेव्हा. खरं तर त्याने असं ॲप्रिशिएट करायला पाहिजे होतं की तू खरंच खूप छान बोललास उत्कर्ष, तू पहिल्यांदाच जयविरुद्ध बोललास किंवा बरंच काय त्यांनी इथं बोलायला पाहिजेत होतं. परंतु हा एक शब्द टाकून आहे ना त्याने पूर्ण मजाच घालवलेली आहे. यानंतर जो काही विशालचा बॉयकटचा मुद्दा होता ना तो इथे मांजरेकर सर काढताना दिसतात की हां पूर्वी आहे ना मला वाटतं की 1-2 आठवड्यापूर्वी की त्याच्या अगोदर या टीम एच्या सदस्यांनी असं सांगितलं होतं ना की विशालला आपण आता फुटेजच द्यायचं नाही, म्हणजे तो विशाल पुढेच जाणार नाही. म्हणजे विशाल विषय आहे ना हे लोक सतत बोलताना दिसत होते. तर मांजरेकर सर सांगताना दिसतात की बघ तुम्ही ज्या सदस्याला बोलत होते ना तो आज डायरेक्ट तिकीट टू फिनायला घेऊन थेट फायनलला पोचलेला आहे. तर थोडंसं असं व्यवस्थित बोला लोकांबद्दल असं म्हणून सांगताना दिसतात. आज इथे आहे ना उत्कर्षाची शाळा घेतली नाही, परंतु उत्कर्ष एकदम छान असा बसला होता. जयची पण शाळा नव्हती, मीराची पण शाळा नव्हती, त्यामुळे ते सगळे रिलॅक्स मोडमध्ये होते. त्यानंतर जो काही मीराचा मुद्दा इथे मांजरेकर सर काढतात की मीरा तू काही गोष्टी का एक्सेप्ट करत नाही, म्हणजे तू झोपली होतीस तरी पण ती गोष्ट तू एक्सेप्ट करत नाही. त्यानंतर पाण्यात टाकण्याचा जो काही मुद्दा होता तिथे पण तू काहीतरी वेगळ्याच रिॲक्शन दिले आणि रडायला लागली. हे खरं आहे की मीरा आहे ना लगेच गोष्टी एक्सेप्ट करत नाही. म्हणजे मी सर झोपलीच नाही झोपली सर मी झोपतच नाही, जे काही मीराचं रिॲक्शन असतं ना ते काहीतरी औरच असतं. खरं तर इथे जय पण झोपला होता, पण जय तो पण एक्सेप्ट करताना दिसत नव्हता. आज मीराची जास्त शाळा घेतली नाही हे मान्य करावं लागेल, कारण प्रत्येक मला वाटतं फर्स्ट चावडीपासून तर गेल्यावरच्या चावडीपर्यंत मीराची शाळा मांजरेकर सरांनी घेतलेली होती. ठीक आहे, तर इथे शाळा घेण्याचा कार्यक्रम संपतो. यानंतर इथे मांजरेकर सर सांगताना दिसतात की तुम्ही आता भडास काढा माझ्यावरती, म्हणजे मी कसा वागतो
त्याविषयी सांगा. तर मला असं वाटतं ना की हा आता शेवटचा चावडीचा एपिसोड असणार आहे. यानंतर डायरेक्ट मांजरेकर सर हे फिनॅलेमध्ये काय त्याला म्हणूया आपण विनर डिक्लेअर करायलाच येतील. तर थोडीशी आपली इमेज साफ करण्यासाठी मांजरेकर सरांचा हा थोडासा खटाखोट होता. तर इथे ते प्रत्येकाला सांगताना दिसतात की चला तुम्ही आता माझ्याविषयी बोलायचं आहे. मिनल तू तर खूप बोललेली आहेस माझ्याविषयी, तू नाही बोलीस तरी चालेल. मिनल सांगताना दिसते सर सॉरी ना. मिनलचा तुम्ही ॲटिट्यूड बघितला असेल पूर्ण चावडीवर. मांजरेकर सर बोलत होते ना तरी की तिला काय फरक पडत नव्हता, ती आपली बसलेली होती. तर इथे पहिल्यांदा विशाल सांगताना दिसतो की माझ्यासाठी सर तुम्ही खूप काही केलं. मी जेव्हा चुकत होतो त्यावेळी तुम्ही मला वेळोवेळी त्या चुका सांगितल्या, त्या मी थोड्याशा इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि आज मी फायनलिस्ट आहे, फायनलिस्टच्या यादीमध्ये गेलेलो आहे. तर ते सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे. उत्कर्षला विचारतात उत्कर्ष तू खूप छान बोलतोस, चल बोल. उत्कर्ष एकदम पाणी पाणी होतो, नेमकं सांगायचं काय आणि बोलणार तरी कोण मांजरेकर सरांबद्दल. सोनालीचं मला इथं ना बोलणं खूप आवडलं. सर तुम्ही माझ्यासाठी गाणीच म्हणत नाही, प्रत्येकासाठी तुम्ही गाणी म्हणता, माझ्यासाठी म्हणतच नाही. आणि तुम्ही लवकर येत जा ना. माझ्या अशा ना पोटात कावळे ओरडत असतात जेवणामुळे, भुकेमुळे. आणि तुम्ही लेट येताना मी असं काहीतरी 3-4 वेळा मला असं पॉलिश करावी लागते. त्यामुळे तुम्ही लवकर या. आणि जो काही भुकेचा मुद्दा आहे ना, तर यांना आहे ना शनिवारी आहे ना बाहेरून जेवण येतं. त्यामुळे चावडीचा एपिसोड शूट झाल्यानंतर, एक भाग शूट झाल्यानंतर मग त्यांना जेवण मिळतं. तर सोनालीचं असं मत होतं की तुम्ही लवकर या, म्हणजे आम्हाला मेकअप पण करायला लागतो आणि 3 तास तुमची आम्ही वाट बघत असतो आणि त्यामुळे भूकसुद्धा लागते. आणि कौतुक तुम्ही माझं जास्त करत नाही, तुम्ही जेवढं कौतुक करताना तेवढं कमीच असतं. तर सोनाली पाटीलचा हा मुद्दा पण खूप छान होता इथे. त्यानंतर विकास पाटील सांगताना दिसतो. विकास पाटीलचा पण मुद्दा एक खूप छान होता की सर तुम्ही आहे ना, माझी एक अशी कंप्लेंट आहे की तुम्ही आहे ना जेव्हा चावडीवरती जायचे तेव्हा ए टीमच्या चुका सांगताना दिसत होते. सर तुम्ही अशा चुका नका सांगू. जर तुम्ही अशा चुका सांगितल्या ना मग ते सुधारतील, मग आमचा गेम कसा होईल, कसं पुढे जाणार. तर हा पण खूप छान मुद्दा होता. मांजरेकर सर सांगताना दिसतात मी त्याच्यासाठीच आहे, मी लोकांच्या चुका सांगायलाच आहे. उत्कर्षाचा जो काही इथे मुद्दा होता की सर तुम्ही मला पहिले सांगत होतात की तुझा सूर शोध. तर मला आत्ता कळतं की ते तुम्ही का सांगत होतात. तर इथे मुंबई एक्सप्रेस हायवेचं उदाहरण देताना दिसतात की एका ठिकाणी असा बोर्ड लावलेला असतो, काहीतरी माहिती फलक असतो आणि तो तिथेच का असतो, म्हणजे उन्हाळा जाऊ दे, पावसाळा जाऊ दे, हिवाळा जाऊ दे, प्रत्येक वेळी तो तिथेच का असतो. तर ते सांगायचं असतं की कधीतरी काळी हा रस्ता निसरडा होणार आहे. तर ती जाणीव करून देण्यासाठी हा बोर्ड असतो आणि तुम्ही मला ती जाणीव करून देत होतात, ती मला आत्ता कळतं. जयचं इथे खूप छान होतं की सर तुम्ही मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, माझं ॲग्रेशन तुम्ही कमी केलं. मला पण असं पटतं ना की जयचं ॲग्रेशन आहे ना 70% कमी झालेलं आहे. त्याचं एक कारण तुम्हाला मी सांगतो. जो काही केक खाण्याचा टास्क होता ना, तर त्या टास्कनंतर जय नेहमीप्रमाणे खूप ॲग्रेसिव्ह झाला असता. मीनाला त्यांनी प्रश्न केला असता की असं का तसं का, परंतु जयचं तेव्हा ॲग्रेशन कमी दिसलं. कारण त्याला माहीत आहे की जर मी परत बोललो, तिथे मिनल आहे आणि मी परत बोललं तर आमचे वाद होणार आणि ही गोष्ट पुन्हा एकदा चावडीवरती निघणार. त्यामुळे तिथे आवर्जून टाळलं. आणि दुसरं म्हणजे जे काही पैशाचं डिस्ट्रीब्युशन होतं ना, तिथे पण तो बोलू शकत होता, पण त्याने बघितलं तिकडून मेजॉरिटी आहे आणि परत मी बोललो, माझं काय ते ॲग्रेशन दाखवलं, तर पुन्हा मी चावडीवरती ह्या गोष्टी खाणार. त्यामुळे त्याने थोडंसं ॲग्रेशन तर कमीच केलेलं आहे. यानंतर इथे विकास यानंतर जय सांगताना दिसतो की माझे आईवडील पण आले होते तेव्हा सांगत होते की सरांचं तू ऐक, तर त्याप्रमाणे ऐकलं आणि मी इथपर्यंत आहे. मीरा पण इथे सांगताना दिसते की सर आमचे सगळ्यांचे पालक सांगताना दिसते की सगळं तुम्ही करा परंतु सरांचं तुम्ही ऐका. तर थोडीशी सरांनी साफसफाई केलेली आहे आपलीच, समजू शकता तुम्ही. तर ठीक आहे, इथे हा चावडीवरचा एपिसोड संपतो. परंतु इथे मीनाला इथे मांजरेकर सर आवर्जून सांगताना दिसतात की तू खूप छान प्लेयर आहेस, मी तुझं नेहमीच कौतुक करत आलेलो आहे, परंतु तू तसं खेळण्याचा प्रयत्न कर. तर इथे हा चावडीवरचा एपिसोड संपतो. यानंतर जे काही नॉमिनेट झालेले सदस्य आहेत त्यांना समोर बसवतात आणि सांगतात की आपण थोडीशी आगळी वेगळी यावेळी प्रक्रिया करणार आहोत. आता बोलतो माझ्याकडे असं लिफाफे वगैरे काही नाहीत, तर तुमच्या बॅगा बाहेर जाणार आहेत 4 जणांच्या आणि त्या बॅगांमधलं दुसऱ्या दिवशी ज्या बॅगा रिटर्न येतील ते सेफ होतील आणि ज्याची बॅग येणार नाही तर ती अनसेफ होईल किंवा ती घराच्या बाहेर जाईल. तर सोशल मीडियातनं अशी बातमी आलेली आहे आणि आपण पण व्हिडिओ बनवलेला आहे की सोनाली पाटील ही बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर गेलेली आहे, इव्हेक्ट झालेली आहे. तर मग सोनाली गेली असेल तर मग सोनालीचं जाणं किंवा इव्हेक्शन फेअर आहे की अनफेअर आहे.
मित्रांनो, आपण तर काय ह्यावेळी वोटिंग पोल केला नव्हता, परंतु प्रत्येक वोटिंग पोलमध्ये सोनाली ही पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरवरच दिसत होती आणि मला आत्ता पण वाटतं की सोनाली ही पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरवरतीच असेल. कारण सोनालीला आहे ना, सोशल मीडिया असेल किंवा आपला चॅनल असेल किंवा इतर चॅनल असतील तर याच्यावर भरपूर सपोर्ट मिळताना दिसत होता. भरपूर म्हणजे खूप सपोर्ट मिळताना दिसत होता. तर वोटिंग पोलमध्ये पण ती उजवी असेलच. आता कंटेंटचं सांगायचं झालं, बघा बिग बॉसच्या घरामध्ये आहे ना, इव्हेक्शन, वोटिंग प्लस कंटेंट या दोन्ही गोष्टीवरती होतं. आता कंटेंटचा मुद्दा सांगायचा झाला तर सोनाली पाटील पण कंटेंट देते, नाही असं नाही. म्हणजे मीरापेक्षा तरी ती, म्हणजे मीरा आणि सोनाली हे कम्पेअर केलं तर दोघेही व्यवस्थित कंटेंट देतात. पण वोटिंग सांगायचं झालं तर वोटिंग मात्र इथे सोनालीला खूप झाली असेल. जर सोनालीचं इव्हेक्शन झालं असेल तर मला असं वाटतं अनफेअर असावं, कारण सोनाली कंटेंट देण्याचा प्रयत्न करते. बघूया आपण आजच्या एपिसोडमध्ये कळेल कोण स्पर्धक गेलेला आहे. तर ठीक आहे, अशा प्रकारे हा आजचा एपिसोड होता. या एपिसोडला आपण मिनलची शाळा असं सांगितलं तरी वावगं ठरणार नाही. खरं तर ही शाळा मगाशी सांगितल्याप्रमाणे विकास पाटलांची होती, परंतु त्या मिनलच्या एका वाक्यामुळे ती तिकडे गेलेली आहे. तर अशा प्रकारे हा आजचा एपिसोड, हा व्हिडिओ पार पडलेला आहे. हा व्हिडिओ आणि एपिसोड कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. मिनलची शाळा थोडीशी जास्त झाली नाही का, हे पण मला कमेंट्स करून नक्की सांगा. यानंतर जर सोनालीचं इव्हेक्शन झालं असेल तर ते फेअर असेल की अनफेअर असेल याविषयी पण नक्कीच सांगा. तत्पूर्वी तुमची मी रजा घेतो. धन्यवाद. ओके, बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. बाय.